दीपक बिल्डर्स एंड डेवलपर्स और निवृत्ति मोटकरी परिवार का एक्सक्लूसिव प्रोजेक्ट 3 लीव्स, ऊंची जीवन शैली का ऊंचा आनंद। फॉर मोर डिटेल्स कॉल 9823339180। नाशिक शहरामध्ये मागील काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनेमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। शहरातील घरफोडी करून सोन्याचे दागिने विकून पिकअप गाडीने एक संशयित सिन्नर फाटा येथे येणार असल्याची माहिती गुन्हा शाखा युनिट 2 चे पोलीस हवालदार प्रकाश काळे यांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखेने सापळा रचून सिन्नर फाटा येथे मनपा रुग्णालयापासून एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतलं। अजय वाघेला असं ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून 21 तोळे सोनं असा एकूण 12,08,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। त्याच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यमान सागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे, राजेंद्र घुमरे, बाळू शेळके यांच्या पथकाने केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे।